आवास में भ्रष्टाचार को लेकर मंत्री गोरे ने कहा कि यदि किसी गरीब के मामले में भ्रष्टाचार पाया जाता है तो दोषियों को बख्शा नहीं जाएगा। यदि सरपंच और ग्राम सेवक दोषी पाए जाते हैं तो उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। उन्होंने जनता से अपील की कि वे इस मामले में आगे आए और सूचना दे। ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला, मग सरपंच असो किंवा कोणी असो, त्याला सोडायचं कारण नाही। परंतु जेव्हा सरपंचावर कारवाई होते तेव्हा संबंधित ग्रामसेवकावर कारवाई झालेली आहे। कारण कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा सरपंच आणि ग्रामसेवकाच्या दोघांच्या सहीनं ते पैसे काढले जातात। हे गंभीर बाब पुढे आलेली आहे की सरपंच डिस्क्वालिफाय होतो, ग्रामसेवक सदस्य बरखास्त होतो, परंतु असं असताना ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई केलेली नाही हे निदर्शनास आलेलं आहे। जेव्हा मी आता मंत्रालयामध्ये काही केसेस चालवतो तेव्हाही माझ्या निदर्शनास आले। आता इथून पुढे कुठल्याही किमतीवर असं घडणार नाही। जर सरपंच दोषी असेल तर सरपंचासोबत सही करणारा ग्रामसेवकही तेवढा दोषी आहे। त्यामुळे दोन्ही यंत्रणा दोषी आहेत। या संदर्भात दोघांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशाही काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत। पण शेवटी कारवाई करणं आणि कोणाच्या सर्व्हिसवर याच्यावर जाणं किंवा कोणाच्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करून खूप मोठं साध्य होतं असं नाही। ही व्यवस्था सुधारली पाहिजे, याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा।